ये भंगारवाले पातळे लोक भंगारवाले प्लास्टिक वाले भंगारवाले चला भंगारवाले भंगारवाले ये भंगारवाले इकडे घेऊन ए भंगारवाले पातळ्या लोक प्लास्टिक भंगारवाले इकडे थांब भंगारवाले ना हा इकडे या. आले बाई हे बोला ते बोला अहो तुमचीच वाट बघत होते मी. आज एवढं उशिरा का बरं? किती दिवस झालं वाट बघते, आज आलेत तुम्ही. आम्ही काय काय द्यायचंय तुम्हाला सांगा ना, एका मिनिटात आम्ही तुम्हाला चांगल्या रेट मध्ये देऊ. ते भंगार द्यायचं होतं मला. सांगा ना कुठे आहे भंगार मग कुठे इकडे दाखवते. हे बघा, हे लोखंडाचे पाईप आहेत, काहीच कामाचे नाहीत, ते घेऊन जा. गणू नवीन वाटते आता हा चांगल्याच क्वालिटीचे आहेत. थोडं आपण मागं पुढे हिशोब करू. आम्ही काय बघा, आम्ही काय म्हणतो हे हा. थोडे जंगलेले पैप आहे, हा काही पुढे कामातूनच गेलेले. बर. मी काय म्हणतो, कोणी 15 रुपये किलो मी देणार नाही, पण मी 20 ने घेतो. मला नका शिकू, समजलं नाही तुमची शाळा. चांगले पाईप आहेत ते. हा चांगले कुठं आणि मला म्हणतात 15 रुपये अहो किलो. तुम्हाला अख्ख्या मार्केट मध्ये नाही का एवढं आम्ही 20 ने देऊ राहिलो आम्ही, नाही तर 15 ने लोक घेतील माहितीये का तुम्हाला. मला नका शिकू, ते समजलं ना. 30 रुपये किलोने द्या. 30 रुपये नाही एवढं नसतं, आम्हाला पण परवडलं पाहिजे ना त्याच्यामध्ये. मग नाही परवडत ना तुम्हाला? नाही परवडत मग आम्हाला. चालतं वा. येतोय तो दुसरा भंगारवाला येईल, त्याला मी देईल. मग आम्हाला कशाला आवाज दिला तुम्ही? मला वाटलं देईल तुम्ही भावात, पण नाही. पण हे चांगले भाव देतोय ना आम्ही तुम्हाला. हा कोणता भाऊ? एक तर आमचे चांगले पाईप आहेत. अरे तू दुसरा भंगारवाला. ए भंगारवाले इकडे. हा हाय हाय या. ए भंगार कोणाला म्हणतो? कशात माहितीये मला, प्लास्टिक पत्र लोखंड भंगारवाले. अरे बाबा आम्ही भंगारवाले, आमच्यासारखं वजन कोण नाही देऊ शकत. आमच्या धंद्यावर पाय नको देऊ तू. अरे गबस. जातो तिकडे इथून. हे जिथं नाही तिथं लुटी देत लोकांना माहिती का? हा मला ते कळलं. आता इकडे या बरं. तुम्ही जिथे जिथं जाता ना तिथे मी येणार. आणि तू सगळं कधी येणार मी? प्लास्टिक पत्र लोखंड भंगारवाले. आम्ही बाई भंगारवाले. तुम्ही भंगारवाले नाही, तुम्ही भांगार आहेत दोघं बी. ए अरे भंगार का बसा. हा. सॉरी भंगारवाल्यांनो, जरा हे बघा. तुम्ही हे बघा, पाईप चांगलेत का नाही? अहो किती भारी पाईप आहे. हा अहो म्हणजे आता तरी म्हणजे चांगले काहीच नाही झालं, थोडस पाणी लागलं म्हणून गंजलं ते. हा. चांगलं वजन हे भरून काय देतं. म्हणतात माहितीये का? काय? पूर्ण कामातून गेलेले, गंजलेले, काही कामाचे राहिले नाही. आम्ही फक्त 15 किलोनीच देऊ. 15 रुपये किलो नाही. हा अरे याच्यामुळे तुम्ही ना एखाद दिवशी मार खाता लोकांचा माहिती का? कमून लुटीदार रे. लुटला तुम्ही ना काळजी करू. आम्ही या मार्केट मध्ये चालू नाही करत. आम्ही याच rate अरे ने- गे बस, मी करीत नाही का प्लॅस्टिक पत्र लोखंड भंगारवाले. आम्ही पण माझं भंगार कोणतं आहे? आहे. अरे तुम्ही भंगार आहेत. किती म्हणतात तुम्ही? 30 रुपये किलोनी. मी 35 देतो. हा 35 देतो मी. 35 मी 40 ने देतो झाला. 40. हा माय 45 घ्या. नाही परवणार, पण यांचा धंदा होऊन देणार नाही. अरे आपल्या पोटावर पाय द्यायला आलाय. ए तू जा इथून चल. अरे कसले तू इथं 45 रुपये किलो देतो तुम्हाला. हा घेतो चला. 45 रुपये किलो. हा काय लागतं? 45. मी 50 रुपये दिले. 50 रुपये दिले मी 55. मी 60 दिले. 60. हा दर मग घेऊन टाक. देऊन टाका त्यांना. ए अरे तुला काय अक्कल आहे काय? चल 60 रुपये काय समजत का नाही तुला? धंदे आपले नाही का बिझनेस करतो काय तू? अरे गप यार तू. बर 60 रुपये किलो नाही तुला अक्कल आहे का? तो नाही का लुटे राहिला आपल्याला, ती बाई पण लुटते आपल्याला. तू काही पण बोलतो काय? अरे मी आपल्या भल्यासाठी. ए, आता बोलले हे बोलले 60 रुपयाने घेऊन आता टाक. 60 बरं. रुपयांनी बोलले, करा घेऊन वजन. जा, द्या करा बरं. वजन. चल, वजन करा. ये डाऊन करून राहिला काय? 60 रुपये किलो नाही द्यायचं. 60 नाही, आम्ही 20 रुपये किलो हा, मग काय, 60 नाही. बोली झाली 60 का? रुपये. नाही 20 रुपये नाही किलो नाही, ते बोलले आता द्या. तो लहान आहे, त्याला नाही समजत, अक्कल नाही त्याला. अरे भाऊ मी घेतोय 35 ने. जाय ते उचल तू. झालं सगळं. उचल. ते काय अक्कल नाही काय नाही काय नाही त्याला. उचला तुमचा बोरा बिस्तारा. त्यांना- अरे उचल. आणि चालतं वापर तिथं हा. दिसू नका. भांगार. अहो, आज आमची गरज नाही, उद्या गरज पाहिजे आमची. प्लास्टिक हे लोखंड काय पत्र नाही का? भंगारवाले. ए, चल बाय, भंगारवाले. चल. ए, भंगार. ए, चल रे तू. याच्यावर टीव्ही येत. उलटे कुठले? हा हा ना.
ए लोखंडे पत्र प्लेटिंग भिंगारली. कळालंय ते मला नाही तुम्ही ते भंगारवाले. मला सवय लागलेली आहे ना ते बोलू नाही का मला ते असं वाटतं मी उठलोच नाही झोपेतच असं वाटतं. हा का बरं झालं. हा हे किती 35 रुपये. हा जमल द्या बस. कसं आहे माहिती का चांगला माल आहे हा मग ते काय नाही हे चांगलं आता मार्केट मध्ये चांगले पाईप येते असे जातील सेकंड हँड म्हणून मग माहिती ते का आता किती नाव ठेवत होते हे ना असेच फसवगिरी करतात हे माहिती लुटी का. देत लोकांना त्यांना काही आटली नाही ते हा मग एक काम करत जा पुढच्या वेळेस पण तुम्हीच या. नाही पण पुढचे तुम्ही कुठून तुम्ही बी भांगर गोळा करायला जाता काय काय मग एवढं आणतो कुठून. अहो ते इथं कामासाठी आणले होते. हा मला वाटलं दर आणतात मला एक येतात काय. नाही नाही बरं ते काय आलंय मी उक्त घेऊन टाकतो सगळं. बर बर हा घ्या मग उचला सगळं ते आता. हा, काढू लागतं काय काय काढू लागेल ना आता मग एकट्याला उचलं काय. ते काम तुमचे आहेत ना आता आम्ही करावं काय ते. करा पटपटा हा जाऊ काय मग मी. पैसे हा पैसे कोण देणार कसले पैसे पैसे नाही घ्यायचे बाई द्या की मग थांब जाऊ का म्हणताय. मग मला वाटलं मला द्यावं लागेल खत नाही, नाही, पैसे. तुम्ही लोकांना देणार मला पैसे द्यावे लागतील ना. मग द्या ना मग पैसे तुम्ही घेऊन जा. अहो आधी मला माल तर बाहेर काढू द्या. आता मग काय तर थांबाव काय मी. बरं चालतं मी मित्राला बोलून घेतो आता कसं जड आहे ना मग गाडी भरून घेतो मग काय होतील ते वाजण्याचे पैसे तुम्हाला आणून देतो. बर बर जमल हा मी जाते मग. हा याच हा चला बाबा बंटीला फोन करतो गाडी बोल गाडी मोकळी आहे का नाही काय माहिती. पहिला पुरीच्या गाडीत होती साखळी सोन्याची लय मागास. हॅलो अरे बंटी ऐक ना अरे इकडे ते वाड्याकडे बांगला नाही का तिथं भांगारी पाईप येतं टेम्पो घेऊन ये बरं. हा ये लवकर. हो आहे ना पूर्व छान. हो पाठवते तिला तिकडे. दे बरं मी बोलते. हा हा अगं मोबाईलमध्ये चार्जिंग नाही आता नंतर कॉल करते. नंतर करते का कॉल. नाही ती शेजारची काकू बोलत होती आईच्या फोनवरून केला होता मग ते भाजीला आणायचंय. अगं जाते का मी जाऊ. नाही बाई आता तुझं मी आताच. मालकीन बाई काय हो खाली किती का सापडलं तुम्हाला इकडं तिकडे त्या तुकड्यात गेलो त्या तुकड्यात गेलो. बरं झालं मी हाय म्हणून आलो वर होते तुम्ही. एक मिनिट अगं ताई ते ना भंगारवाले आहेत. भंगारवाले. हा अगं ते म्हंटल होतं ना मी तुला लोखंडाच्या पाईपाचं हा 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 द्यायचे होते ना ते तर राहू द्या ते घेऊन जावा मग. ते तर घेऊन जाणारचे. अगोले चांगले भावात दिले त्यांनी. किती 35 रुपये. अगं बाई ती पोरं परवा आलती तर 15 रुपयाच्या घे. अहो ये बघा ना अगं मागाशी पण आलते ते. तुमचं आहे काय अरे चे आणि तुझ्याकडे कशी. अगं माझी आहे ती. तिथं पडली होती ना मग मी घेऊन आलो मग यांचीच असन. माझीच आहे चैन. हा तरी मला बघितल्यासारखं वाटायचं. हो. हा मग ती घेऊन आलो मी. आणि तुम्हाला सापडली होती वय. दिसली मला मग आता किती वेळेस प्रश्न विचारशील. सापडले असेल मग काय झालं त्याच्यामध्ये. अगं तसं नाही ताई तू काय गोर केलंस का. म्हणजे त्यात काय करायचं भंगारवाला विषय संपला. जा रे तू. हा ते काय पैसे आता ते झालं का काटा मी पैसे आणून हो. देतो. एक मिनिट अगं काय जातो. मग काय बोलायचंय तुला आता त्याच्याशी. अगं त्यांनी इतकं चांगलं काम केलं ताई. एकदा कोण असला असतं ना तो घेऊन गेला असता चैन. त्याने असं प्रामाणिकपणे आणून नसतं दिलं. जर त्याशी 2 शब्द गोड तरी बोल. त्याच्यासाठी चहा पाणी करते का मग. अगं ताई तू काय बोलते तुला कळतं का काय. त्यात काय विषय. अगं 1.5 तोळ्याची चैन आहे ही. हा मग 3 लाखाची तर गोष्ट आहे. अगं तू ह्याला किरकोळ समजतेस. तुला काय म्हणायचं पटकन बोला. हे बघ तुला माहिती का ताई मी असं ना कधीच नाही बघितलं ग. एकदा असलं असतं ना त्याने ना ही चैन घेऊन गेला असता. आणि हे बघ ताई हा ना खरंच खूप इमानदार आहे. हा का. मला खरं ह्याचा खूप स्वभाव आवडलाय. काय हा ह्याचा स्वभाव आवडला तुला. हा मग काय म्हणते तू. मला लग्न करायचंय. मेंटल आहे का तू. ह्याच्याशी लग्न करणार आहे. आतापर्यंत किती मुलं येऊन बघून गेली तुला त्याला नाही म्हणली ह्याच्याशी लग्न. बाई तुला जसं करायचंय ना तसं कर. तुझ्या डोक्याला डोकं लावणं ना माझं तर. तू नाही, शांत बस तसं- तुला काहीच नाही कळत. ऐका ना माझ्याशी लग्न करताल का.
मला काय हरकत नाही, पण यांना प्रॉब्लेम आहे मला वाटतं. काय प्रॉब्लेम नाही. ती म्हणते ना लग्न करता का मग करा. तुमचं नशीब लय चांगलं म्हणायचं. आमच्याकडे काही कमी नाही. आम्ही दोघी बहिणी, आई वडील बाहेर असतात आणि तसे तर आमच्याकडे 15 एकर जमीन आहे काय. आणि तुम्हाला माहितीये का, मला ना असंच कष्टाळू मुलगा पाहिजे होता, आणि इमानदार मुलगा पाहिजे होता, आणि त्यातनं मी तुमच्यात ही इमानदारी बघितली. माझं ते नाही, आता हे भांगाराचा धंदा करतो असंच नाही. माझे लय मोठे स्वप्न आहेत. मी ना फॅक्टरी टाकणार आहे मोठी, ते लोकांनी तळायची, माहिती का. वा वा. मोठं म्हणजे बिझनेस करायचा मोठा आपल्याला. नाही त्याच्यावरून तुमचं नशीब एवढं चांगलं आहे ना, म्हणजे नाही का आमच्यातच राहावा तुम्ही. काय कळ का? चालतंय, तुमची काय हरकत नसेल तर मी बी घरी सांगेन मग. हा का, बरं सांगा मग. मी आई वडिलांना फोन करते. हा जवळ. येऊ का मग? हा येऊ का मग? हो